औचित्यवाडी. हो झाले भाऊजी. काय इकडे आओ. काय रे? कुठे चालले? चाललंय तिकडे श्यामी आहे का बघायला. अहो कुठे ते शामरावची नादी लागता. मी काय म्हणते माझं एक काम होतं तुमच्याकडं. काय? मला आहे ना ते चूल सारवायची आहे. तर ती पांढरी माती आणून द्या ना, पोचारा द्यायचा आहे त्याला. ओय मी नाही आणीत भाऊ सुगंधा पांढरी माती येडी का काय मी नाही जाणार. का बरं? का बरं म्हणजे कोणत्या त्या ह्याच्या वाड्यात जायचं होय सरपंचाच्या. हा मग त्याला काय होतं? कोण विशालच्या? नाही रे बाबा ती लय डेंजर आहे हा, भाऊ. नाही रे बाबा तिथे डेंजर आहे. काही खाय प्यायचं असलं का तुम्हाला बरं सुगंधाचं घर दिसतं. बायको घरी नसलं का 4-4 दिवस पण येतं जेवायला आहे. आणि एक काम सांगितलं का नाही म्हणता नुसतं. तुला कोण चूल सारायची? अहो ते त्याच्यावर मी ना ते चिकन आणि ते बनवलं होतं. आणि मला उपवास आहे उद्या. म्हटलं मग आज जरा पोचारा वगैरे देऊन मस्त चांगली करून घ्या. कधी बनवलं होतं? काल दुपारी बनवलं होतं. मग मला बोलली का तो जेवायला? अहो, पाहुणे आलेले होते माझ्या इथं. माझी नंदन ते चुलत. अरे मी खळगुट का ना खाल्ला असताना. अहो आता चुलत नंदन त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतील लोक? नाव नाही ठेवायचे मला गावातले लोक जेवायला बोलतात. हा काय नाव ठेवीतीन पण मी नाही जाणार ते वाड्यात अजिबात नाही जाणार भाऊ. का बरं? तिथं कुत्री आलेली. कुत्री आलेली हा म्हणजे? अरे कुत्र हा हा कुत्री आलेली तिथं. ते कुत्र काय करतो तुम्हाला? खातात काय ते? एवढी डेंजर आहे ना भाऊ. मागच्या वेळेस माती आणायला पाठवलं होतं तू तेव्हा बळच वाचलो गपक्यात धरायला आलो. नुसतं वास धावती ती कुत्री. लय डेंजर ती खैरी भांडी. पण ती तुमच्या मागं का बरं लागते? तिथं पिल्ल नाहीत का? पिल्लामुळे ती मायावर धावते. तिला वाटतं पिल्लावर हे करायला चालला काय नाही. अहो पण मला लागत होती. करा ना काहीतरी ऍडजस्ट. नाही बाबा मी नाही आणणार. तुझी माती आण. मला काय गरज नाही तुझ्या मातीची. ओ जालू भाऊजी ऐका ना. हो नाही रे सुगंध मी नाही जाणार त्या वाड्यात. कुत्रीने धरला लो. मागच्या वेळेस तुला सांगतो धरायला लागलं होतं. वाचलो मी पांढरी माती. निघा वा. ते कुत्री मारीन द्या. मारीन आता तुम्हाला. काय बाबा अहो माणूस चांगलं बघत बरं काहीतरी जरा. चांगलं बघत होता. अरे अर्धा तास झाला तो शेजारी उभा आहे तुला मी दिसाना. एवढं कुठे त्या मोबाईल मध्ये असा होय रे. बरं असाव तर असाव जरा रस्त्याच्या बाजूला होऊन राहावा. हा याच्यामुळेच रस्त्यात अपघात होते मग म्हणायचा ऍक्सिडेंट कस काय झाला? कस काय? कस काय म्हणजे हा ऍक्सिडेंट कुठे होते रस्त्यावर. आणि तू कुठे? रस्त्या हा तेच सांगतोय तुला जरा बाजूला होऊन बघायचा मोबाईल. बरं रस्त्यामध्ये पार अर्धा तास झाला त्याच्यातून नजर हटाना बोट सुटाना. हा इथं इथं हात ठेवा ना एकदा. हे अजून धडधड करते जरा. अरे हे धडधड झालेलं बरं. हा. पण ऍक्सिडेंट झालं कसं होईन मग? राहीन का धडधड व्हायला? नाही राहायची. मग त्याच्यामुळे काळजी घे. रस्त्यात राहत जाऊ नको उभा. कडेला जाऊन पाच जा मोबाईल. कळलं काय? हा बाजूला जाय. मी आता कोणाला सांगू? ओ शामराव काय हो, कुठे चालले? दुकानावर. दुकानावर? हा भेटले का जालू भाऊजी तुम्हाला? झालो भाऊजी? हा नाही ते तर इकडे आले. मला म्हणे का मी शामरावकडे चाललो म्हणे माझं काम आहे. माझ्याकडे काम आहे म्हणला. हा हायला काहीतरी आखाड पार्टीचं नियोजन दिसतंय. हा. ते तुमच्याकडनं फुकट घेते. ते रिकामी नाही खर्च करायला. काही काम असेल म्हणून येत असेल. मला म्हटले म्हणून विचारते. नाही मग मी घरी होतो ना. तू दुकानावर गेला असेल. मी येतो पटकन. ऐका ना माझं एक काम होतं तुमच्याकडे. ऐक ना नंतर करतो ना. नाही, आधी ती जालू वाट पाहत अहो असेल. ते जालू भाऊजी काय मस्ती रिकामीच असतात. सोबतच असतात तुम्ही दिवसभर नवरा बायको. आणि कधीतरी माझं पण ऐकून घेत जाणार. बरं काय? मला पांढरी माती भेटन का हो चूल सारवायला? कुठं? पांढरी माती? चुलीला पोचारा द्यायचा आहे उद्या. उपवास आहे ना म्हणून. होय हा उद्या द्यायचं आहे ना. अहो मग आजच ती करून ठेवावं लागेल. तेव्हा उद्या सकाळपर्यंत सुकेल ती चूल. कशाला चुलीवर स्वयंपाक करत असती? गॅस आहे ना एवढा. उगाच धूर प्रदूषण करून ठेवायचं. हा ना. तुम्हाला कधी असं चिकन खावं वाटलं, मटण खावं वाटलं, बिर्याणी खावं वाटली, कर ना सुगंध चुलीवर. तेव्हा कशा लगेच तुम्ही सांगता मला? चुलीवर लय भारी होतं. हा मग भाकरी आता अशा कडक भाजतात. अहो म्हणूनच सांगते द्या ना आणून मला पांढरी माती प्लीज. मला आता वेळ नाही ना. मला दुकान उघडायचंय. अहो कधीतरी तर हा म्हणत जा ना शामराव. कधी पण नाहीच असतं तुमचं. दुकान उघडायचं ना. गिऱ्हाईक वाट पाहत असेल ना. नाही ते गिराईक तुम्ही लागलं तर नंतर करा. पण मला आणून द्या तुम्ही संध्याकाळपर्यंत का होईना माती घरी. कुठून आणून द्यायची? ते वाडा नाही खावतो. कोणाचा? कोणाचा वाडा? तो विशाल का काय नाव आहे त्याचं? हा 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 त्याच्या वाड्यातून. तिथून
कोणी खवळायचं नाही ना? कोण खवळणार आहे? तू मला शक्यच नाही. अरे बाबा लोकांचं लय अवघड असते. वाड्यात घुसायचं म्हणलं का जाऊ दे ना, मला काम आहे ना. मी कधीतरी तर हा म्हणत जा ना, कधी पण नाही नाहीच असतं ना. बरं ठीक आहे. उठचुट सुगंधाचं दार बरं खायला सुचतं तुम्हाला. नको ना ओरडू एवढी, आधी प्रेमाने मग मी म्हणतो ते. तुम्हाला प्रेमानेच म्हटले होते ना, द्या ना आणून तेवढी. बरं आण. येतो घेऊन. हा चालेल. ते घमेला बिमेला काय असलं द्या आणून. काय ग सकू, काय ग सकू, बोला दाजीबा, बोला दाजीबा, काय ग सकू. श्याम काका कुठ चालले बाय म्हणे टोकर घेऊन. ए बाया दिसतो काय मी तुम्हाला? काही काय बोलाता तुम्ही? माती घ्यायला चाललोय मी वाड्यात, पांढरी माती. हा येते का तुम्हाला? नका नका. कुत्रा काय करतय शामराव पुढे? हा. काय ग सकू, काय ग सकू, बोला. काय नाही डेपुटी, काय वर ते स्पर्धा लागणार अशी डोक्यावर घाम्याला घेऊन चालायची मी प्रॅक्टिस करतोय. हे काय चाललं काय काही नाही हो डेपुटी, मोकळे येते घाम्याला. हे काय मोकळाय तसं नाही काय जायचं. मोकळे येळा काय करतो येळा आणि फेळा? काय चाल कुठं चालला? ते वारणी पडत ना म्हणून वजन म्हणून इडा ठेवला त्याच्यात. तू नाही सांगायचं खरं, तू लय चावट हे काहीतरी कुठं तरी काहीतरी आहे. आता काय काय खबर माहित, सापडायचं तोंडाला काय कुठं काय गुप्तधन सापडायला चाललो मी घाम्याला. कोणाचे दोडके बिडके कारले आणशील तोडून आणि दुकानात ठेवशील. जाऊ का? तू पक्का दुकानदार आहे भाऊ, 1 रुपया नाही घालायचा तू. काहीतरी उकरायचं असेल कुणाला तरी. नाही, हा अवघड झालं पण डेपुटी बी भेटले नेमकं. पांढरी माती, पांढरी माती. चला सुगंधा खुश होऊन जाईन आज. सुगंधा, ए सुगंधा, सुगंधा बाहेर ये लवकर. काय हो? हे घामेला आणि ती खुरप कोणच तरी आणलं होतं, भीती देऊन टाक. पण काही खरं नाही, काय झालं? एवढं का बरं घाबरले? सोडणार नाही. सोडणार नाही ते. सोडणार नाही म्हणजे? काही खरं नाही आता. अहो, काय गावाचं काही झालं? खरं नाही. अहो शामराव, बापरे येडा झाला काय तू? घाबरले का नाही? घाबरले का नाही? हा, मला कशी भेव दाखिता? ए बापडे, मी खरंच काही नाही केलं. मी काहीच नाही केलं. माझं काही खरं नाही. पण आता एवढे घाबरले राव तुम्ही? काय राव शामराव तुम्ही पण. नाही, शपथ हो काय झालंय? माझी काही चूक नाही. हो काय झालं शामराव? मी काहीच केलेलं नाही बाबा, खरं सांगतो मी काही नाही केलं बाबा. तुम्ही माझी चेष्टा करीत नाहीत ना? बाबा मी नाही घाबरलो बाबा, मला लय भीती वाटते रे. हो शामराव, नाही नाही बाबा तुझा काय झालंय काय? नाही, काही नाही झालं. काही खरं नाही माझं. असं मला नाही सोडणार. मी काही नाही केलं. पण मी खरंच काही नाही केलं. माझी काही चूक नाहीये. डेपुटी का मग असं तर काय म्हणतो? तुम्ही श्रावणात काय करणार आहेत आता? श्रावणात काय करणार आहे? आता कुस्त्या खेळणार आहे श्रावणात? अहो ते अंड्याचं. हा मी तरी म्हणलं का लाडी गुड लावलं नाही पाहिजे डेपुटी हे चाललंय. डिग्या म्हणला काय तुला अंडे साचले म्हणून आमचे तर. हा डेग्या म्हणला डेपुटी ना मागच्या वर्षी सारखे ना अंडे फेकून देते, तू ते अंडे ना घेऊन जा घरी म्हणून. फेकून देणार नाही काय नाही. मी आता श्रावणामध्ये कोंबडी बसणार आहे. अंडे खायचे नाहीत बरं का. कोंबडी बसणार, त्याच्यापासून पिल्ल तयार करणार आणि पिल्ल तयार झाले का पुढच्या श्रावणापर्यंत पिल्ल मोठा लेवणार. मुली कुत्री आली बरं का तिथं, पिल्ल ठेवीत नाही म्हणते. वली कुत्री नाही आली, वाला कुत्रा आहे मायापाशी. लक्ष आहे त्याचा अंडीवर. ज्याला पिंचला आज ओळखीत नाही त्यामुळं गावात होली कुत्री नाही, वलीन सगळी येत नाही तर. माझ्याकडे द्या ना अंडे, मी सासी नंतर संपला का श्रावण मग हानी अरे ते दोन. पाप कोण डोक्यावर घेईल? श्रावणात जर तो अंडे खाल्ले ते पाप कोणाच्या डोक्यावर आहे? माझ्या डोक्यावर आहे. त्याच्यामुळे मी अंडे मस्त बाजूला सांगितलं ठेवले. आता 1-2 कोंबड्या खडूक झाल्यात आमच्या गावरान. डिग्याला म्हणलं बसून दे. आणि डिग्या आहे ना, डिग्याच्या हाताने जर कोंबड्या बसले ना, सगळ्याच्या अंडे पिल्ले निघत. निघायचे डिग्याच्या डिग्याचा हातोटा चांगला खायला भारी राव आहे. कुठं. हा डिग्याचा हातो चांगला आहे, पक्क आहे ते. पक्क म्हणजे त्याच्या हाताला येशी म्हणायचं. यश असतं काहींच्या. आला बाबा. मग बाबा का रे काय झाले? मग कुचामला काय काय झालं त्याला बी? काय म्हंटलंय ते काळ पडलंय. तिकडचा गोरा पडतो बरं का पुण्यात गेलो. हा, लय वार. काय बोल ना, काय म्हणतो? हो ते शामराव, हा
काय आलं श्यामराव? अहो ते मला असे कधी मध्ये भेव वगैरे दाखवतात ना, हा तर मी पण त्याला असं भेव दाखिलं. हा ते लगेच लागले असे घाबरले करायला. काय मला आधी वाटलं ते खोटं असून, हा पण ते लईच म्हणजे खूपच घाबरले करायला लागले फार. घाबरलेन करायला लागला? हा असं काय झालं घाबरलेन करायला? मी नाही मला सोडा, मी काही नाही केलं, माझी काही चुकी नाही. काय झालं श्याम्या? मलाच वाटलं मी काय माझं काय चुकलं काय. इतकं घाबरत नाही पण कधी. हा ना, मी पण नाही बघितलं, पण आज तर म्हणजे मी तर फार चक्रावून गेलो. फार काय झालं असं राहिले बायको नसल्यामुळे डोक्यावर परिणाम झाला काय याच्या? बायको त्याची गेली बऱ्याच दिवसापासून. हे असं एकटंच असतं, एकटंच करून खातंय. आई बी इथं नाही आता. डेप्युटी तुम्ही ना त्यांची बायको एकदा आणाच. काय बायको आणतं? त्यांचे नवरा बायकोची भांडणं होती काय बायको आणता? तुम्ही कुठं बघितलं होता का आजच्याला कालच्याला? अरे मला आता दिसला होता 10 10:30 आहे ना, काहीतरी गमिली घेऊन चालला होता आणि इळा होता. मला सांग, मी विचारलं तर मला म्हणला कुठं चाललं? मला म्हणला काय नाही, असंच चाललोय. थांबा घमेलं घेऊन आणि वेळा घेऊन. इळा होता हा. अहो मी पण त्याला वाड्यात जाताना पाहिलं होतं. अहो, ते गेलता माती आणायला. माती काय लागत त्याला? त्याच्या घरातच भेटायचं येईल त्याला, काय माती लागत? घर जरी सिमेंटाचं हा. असलं पण गावात एकमेव व्यक्तीने काम सांगितलं श्यामे ऐकायचं ना, असं होईन का सांगा? कोणी सांगितलं? सुगंधानी. ती मला म्हणली होती, जालू भाऊजी तुम्ही जा माती आणायला. जाल्या चल म्हणला, मी नाही आणि तुम्ही माती पिती उद्योग बघ. म्हणजे काम आलं का लगेच जाल्या दिसत होती तिला. आयला मग हे तिकडे वाड्यात काय याला काय बेलं काय? काय माहित, 100% कुत्री येली ना तिथे. कुत्र्याला नाही घाबरायचं, त्या कुत्र्याने तोडलं असतं त्याला. एक काम कर झालंय, सुगंधाला विचार, ते खूप घाबरलाय ती. आपल्याला नाही सांगायचं पण सुगंधाला तर सांगितलं असेल तिने. याची चाष्टा घेतली असं नाही ते. तू विचार तसही, मी आमच्या घराच्या पुढे उभा राहतो, तू विचारून जा. हा, चल. चेष्टा करीत बघू. कधी. अरे ते जोडीदार येडा आहे, काय घाबरतो का म्हणून बघावं लागेल ना. होय, काय हो? काय नाही ते श्याम्याला काय झाले रे? काय झालं? अरे मी दुकानात गेलो, तुला सांगतो. मी म्हणलं श्याम आहे, अरे कापक्यात डाचाकल्या उडाला ना डायरेक्ट. हो, मी त्यांना आहे ना ती पांढरी माती आणायला पाठवलं होतं, टोपलं खुरपं घेऊन. तिकडून आले आणि काय झालं काय माहिती, इतकं असं घाबरल्यावानी बावचळल्यावानी करत होते. मी त्यांना विचारलं, अहो काय झालं? काय बडबड करत निघून गेले. मला असं वाटतं कुत्र बित्र भुकलं असं. 100% सुगंधा. मी तरी म्हणलो घाबरलो ना मी. 100% ती कुत्र्याला घाबरली. कुत्रीला डेंजर आहे, तुला माहित होतं ना पाठवू नको कोणाला म्हणून. तो जरी पाठील ना, जाऊ दे मरू दे बघ. तर असतं कुत्र्याला वाचला श्याम्या बी. आला काय रे, काय म्हणलं? सुगंधा म्हणली हा तुम्ही ना ते वाड्यात गेलता माती आणायला. हा का? अरे मी म्हणलं ना, मी गमिलन हे बघितलं होतं आपलं काय ते बिळा, त्याला एवढं म्हणलं मी, गवळण कुठं गेली ती, आणि तो बी बघितलं मी जाता. पण त्या दिवशी पाहिलं होतं वाड्यात. 100% तिथं घाबरल्या असं ते कुत्रीलाच. आयला कुत्र्याला एवढा नाही घाबरायचा. कुत्र्याला कसा एवढा घाबर? एक काम कर जायला तू कुत्र्याला सुगंधा घाबरायचे, आत गेलेच नसते ना. हा सुगंधा कोण तू आता कसं काढलं ना, तसं त्याला लाडी गुडी लावून काढ, कायला घाबरलाय ती बरं का. आणि तू ये मग मला आंबाला आपल्याला सांग, मग बघू आपण काय करायचं त्याच्यावर. बापडे लय घाबरलाय काय तू? लय म्हणजे अरे चांगला लय म्हणजे म्हणतोय जवळ बापडे गेलं म्हणतो, तरी. जवळ गेला का असं हे होतंय. डसायचा बिसायचा नाही नाही. रे, त्याला काय कुत्र्यावर पिसाळला काय? तो बिला ये जो त्याच संगत असतो. जा मित्राचं नाही तुला काळजी, मित्राला विचारून नाही जाय पळ. ए आम्ही तिकडे थांबतो बरं का, कुठं? पलीकडे त्या वाट्यावर. चालतंय चल. मी नाही घाबरत, मी कोणालाच नाही घाबरत. हा अय श्याम्या. मी खरंच कोणाच नाही घाबरत. श्याम्या सकाळ सकाळ घेतली का काय? मी काय नाही केलं, मी खरंच काय नाही केलं, माझी काही चूक नाहीये. ओय घाबरू तर काय, एवढा मोठा इथं लांबाट्यावानी गडी असल्यावर घाबरायच नाही जाले असल्यावर. हा झाले हा? झाले तू. अरे मग कोणी ओळखलं नव्हतं मला? हा झालेच. घाबरू नका कोणाला. तुला जर कोणी काय म्हणलं असलं नाही, जाल्याला सांग गार 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 बिंकून खाली आपटीनं त्याचा मेंदूच घेतो काढून. झाले, मी खरंच काय नाही केलं, माझी काही चूक नाहीये. अरे कोण म्हणतोय काय केलंय? घाबरू नको, मी आहे ना पाठ्य इथं. घाबरू नको, माया माग उभं राहत जा. पहिल्यापासूनच घाबरट हो. तमाशा बघायला तरी गेलो ना तर काय माम संग बरोबर घाबरत यायचा. आला काय रे, काय म्हणला? काय रे म्हणजे लय घाबरलेला आहेस डेपुटी. अरे पण कुठं घाबरला? कुठं म्हणजे वाडा नाही का हा. तिथं गेला म्हणला. हा मग काय झालं? रपा 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 खरा 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 माती उकरीली. बर हा उकरीला माणसाची बॉडी सापडली तिथं. बॉडी म्हणजे सापळा नाही का, सापळा हा गपक्यास मुटका हातात आलं म्हणला. काय सांगू तू? हा हिव्यात
ते जुना वाडा आहे, कोणी काही पुरलं काय तिथं का काही करून. डेपुटी तुम्ही चला हो, म्हणजे एक काम करू, आपण जाऊ खात्री करू नेमकं काय आहे. हे कशाला घाबरलाय काय नाही. काय नाही भाऊ, तुम्ही पुढं घालताना जे आल्याला म्हणताना अरे मी राहतो ना पुढं, माझ्या बरोबर चालशी, मला काय खायचं खाऊ दे. सापळे खात असतील का माणसाला? डेपुटी कोणी काही केलं असलं ते आपल्याला यायचं परत. काय नाही येत आपल्यावर. गावाच्या उपसरपंचांना नात्याने माहिती जबाबदारी, गावात कुठं काय पडलंय काय नाही बघायची. एवढं नाही तुम्हाला सांगू का, आपण काय केलंय, आपण पोलीस प्रशासनाला घाबरतो. पण काय होतं, एखाद्या गोष्टीचा जुन्या काळात काही जर झालेलं असलं तर त्याचा आता केस उलगडा होईल. येडे काय तुम्ही, पोलिसाला फोन करू ना. आपण काय मारलं काय? सापळा म्हणजे पूर्वीचा सापळा आहे तो. आपण फक्त सांगायचंय पोलिसांना. हा तसं दिसतंय. पण आता हे बघा, आपण इथं वरच काय म्हणतात नाही, माऱ्यात म्हैसन वर मोल. आधी जाऊन बघू काय आहे, आणि मग ठरू. चला चला. घाबरू नको. हा चला या. काय नाही ये, तुम्ही घाबरू नका. अरे घाबरतो का म्हणून? या ना. काय नाही, कुत्री नाही करत. अडे अरे हाड हाड हाड. नाही कुत्री नाही. नाही या ती हात हाड. ये रे काय नाही ये. ये हाय रे, इथं उकारलेले राव. हो घे हे बघे झाले. उकर आहे थोडं. अरे उकर ना थोडं. काय एवढा काय घाबरतो? उकर 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 अजून उकर उकर. इकडे उकर ना. अरे बाय. अरे अरे काय घाबरू नको. काय नाही काय नाही. यायचे आले. घाबरू नको. थांब थांब. काय नाही म्हणजे ते बिळा बघा, पलीकडं काय आहे. होय बाहेर चल बाहेर. बघितलं ना आयला बरोबर त्याच्यामुळेच घाबरलं बरं का ह्यो. बाबू. माणसाचा सापळा आहे बरं का. ती काय झाले, कवटी आली वर. एक काम करा, आता तो घाबरलाय ना, तो यालाच घाबरलाय बहुतेक. ते पुरलेलं होतं, ती कवटी इळेने वर आली आणि ती तुटली असं ती, मग त्याच्यामुळे वर दिसते ती. अख्खा पुरा सापळा येतो. जालेने उकारला ना मागं पूर्ण छातीचा पिंजरा दिसतोय. आता एक काम करा, त्याची भीती घालावं लागेल बरं का. मी पोलीस स्टेशनला फोन करतो साहेबांना की असा सापळा इथे निघालाय, ते चट येऊन बघते. पण त्याच्या आधी शामरावची भीती घालायची. त्याला म्हणायचं कुत्र्याचं सापळा होता. कुत्रं कोणतरी पुरलेलं आहे आतमध्ये, पुत्र मेलेलं आहे आणि त्याचंही होतं. त्याला खरं सांगू नको. नाही आला का नाही मित्र कामावून बसशील. नाही आणि आता तू काहीतरी मनात धाक घे आता उगाच. मी नाही घेत मनात. पण परत पोलीस आले तर मला नका बोलू. अरे ते तेव्हा ते म्हातारे ते राहत होते ना, तेव्हा हे घर पाडलेलं आहे. त्या टायमाला कोणीच आलेलं नाही त्याची लेकरं बाळ. बहुतेक ते बी सापळे असते नी. ते तवाच आहे का ते? तवाच हे कवा जुनं पा हे वाडा पा जुने वाडे येत. आणि काय माहित आता आपलं काय कोणी काय केलंय. पण चट पोलीस तपास लावतील, कवा जाईन कवा बघतील. आता मी साहेबाला फोन करतो, त्यांना सांगतो. फक्त तू त्याला म्हणायचं कुत्र्याचा सापळा होता बरं का. चला. कुत्र्याचा सापळा. हा येड उगाच घाबरतो तू. काय बी कुठं काय ती काय आम्ही आता जाऊन आलो तिथे जाऊन. कुत्र्याचा सापळा. कुत्र्याचा सापळा येतो. हे हाताने उकरला मी असा. हा आम्ही सगळं उकरून काढला. सापळा घेतला, नदीत टाकून बी दिला. हा. खोपडी धरली त्याची. काय झालं माहितीये का, तू गेला माती आणायला, तो ते उग इळ्याने उकरीला आणि कुत्र्याची कवटी आली वर. तो नीट बघितलीच नाही. आम्ही घाबरलो. ते असं ते मुडकच असं आलं ना माझ्या समोर. हा ते इळ्याने तू कुत्र्याची कवटी आली का निघून. आणि ती मी म्हणलं आता त्याचं भूत धरतय मला डेपुटी. नाही नाही नाही. अरे तिथं कोण माणूस जायचं काय मरायला. ते कुत्रे मेले का वाचा वाडा पाळलेला आहे जुना. कोणीतरी नेऊन टाकला असं मग आणि तो उगाच घाबरत बसतो. तुला सांग का, ह्या भूताक्याला घाबरायचं नाही. भूतक येतंय काय असतात का. आम्हाला सांग, अख्ख्या नदीला आपण तवा रातची खेकडे धरी पळत होतो, मासे धरायला जायचो. तेव्हा कुठं भूत गेले. अख्ख्या मसून वाट्यात आपण जाऊन झोपत होतो लहानपणी. शाळा सोडून मग तिथे खेळायचो मसून वाट्यात जाऊन. बरं, काही आम्हाला आपलं घाबरणारी काढतो. माणसं आहे ती. हा? आम्हाला घाबरणारी माणसं स्वतःच घाबरायला लागली तुम्ही. इथे येणं. मी लय घाबरलो. ते असं पुढं आलं ना. काय काय करायचं ते काय असतं, माणूस मनात चितलं का जास्त होत बस. काही नाही होत. आता परत तिकडे तुला वाटतंय ना, तिकडे जाऊ नको. नाही, नाही. आणि परत आता चालू नको. आणि काय कर, घरचं सारायचं लक्ष दे जरा. बाहेरच्या सारण्याकडे लक्ष नको देऊ जरशी. याच्यामुळे असे उद्योग होते. झाल्या आता आपण दोघांनी जायची बायको घेऊन येऊ. हा म्हणजे ह्यो बाहेर गमिले भरून द्यायचं नाही. चालते. खरंच आहे ना. खरंच आणा माझ्या बायकोला. जा आणतो नको काळजी करू. एवढा आनंदीत नको. फक्त आल्यावर बायको संग भांडण नको करू. नाही नाही मी आणि आता घाबरू नको. एकटा झोपतो घरामध्ये, रातची वरडून उठशील. नाही घाबरू नको. तो नदीतला सापळा परत आम्हाला आणायला लावशील तुला दाखायला. झाले ना सोबत मला. हा या भूताचं नाव की फक्त. ते 2-3 दिवस झोपायला जाय. नाही तर पिऊन तूच त्याच्या मानगुटीवर बस. करू नको, हा, झाल्या. येऊ का. घाबरू नको आता. नाही. जा आता दुकानदारी कर नीट व्यवस्थित. चला रे अरे काही म्हणतात तू घाबरतो. चल काही पण आपलं ते घाबरत असतं काय. चल हा ये उगाच घाबरलो राव मी.